सध्या सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि यावेळी कारण आहे त्याचा राग. कारण सलमान खान इतका भडकलेला खूप कमी वेळा पाहायला मिळतो. मध्यरात्री सलमान खान मुंबईतल्या हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये गेला होता. रिपोर्ट्सनुसार त्याच्या जवळच्या व्यक्तीची तब्येत बिघडल्यामुळे तो तिथे पोहोचला होता. पण इथे सगळा प्रकार घडला. पॅपराझींनी सलमानचा घरापासून हॉस्पिटलपर्यंत पाठलाग केला आणि हॉस्पिटलच्या बाहेर सुद्धा भाई भाई करत फोटो आणि व्हिडिओसाठी आरडाओरडा सुरूच ठेवला. व्हायरल व्हिडिओमध्ये सलमान स्पष्टपणे चिडलेला दिसतोय. तो पॅपराझींना म्हणतोय की हे हॉस्पिटल आहे, शांत बसा. तुमच्या घरातलं कोणी ऍडमिट असेल तर तुम्ही असंच कराल का? आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सलमानने पहाटे तब्बल 3 वाजता सलग 4 पोस्ट टाकत त्याची नाराजी व्यक्त केली. त्याने लिहिलं की मी नेहमीच मीडियाला सपोर्ट केलाय, त्यांचं पोट भरावं म्हणून मी उभं राहिलोय, पण जर माझं नुकसान करून पैसे कमवायचे असतील तर शांत बसा, कृपया मजा घेऊ नका. इतकंच नाही तर एका पोस्टमध्ये सलमान म्हणाला की मी आता 60 वर्षांचा झालोय पण लढायचं अजून विसरलो नाहीये. आता सोशल मीडियावर या घटनेनंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही लोक सलमानच्या बाजूने बोलतायत तर काहींचं म्हणणं आहे की पॅपराझी फक्त त्यांचं काम करत होते. पण खरंच प्रश्न असा आहे की सेलिब्रिटी असणं म्हणजे माणसाला प्रायव्हसीचा अधिकार राहत नाही का? आणि हॉस्पिटल सारख्या संवेदनशील ठिकाणी कॅमेऱ्यांची ही तोबा गर्दी योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा लगावबत्ती.